तुम्ही कुठल्याही पक्षातून उभे राहिले, तुम्ही अपक्ष उभे राहिले तरी 60,000च्या वरती तुम्हाला मतदान पडतं. नेमकं काय करतात तुम्ही असं मतदारसंघात? दादा, तुमच्यावर असाही आरोप केला जातो की तुम्ही नागरिकांच्या किंवा मतदारसंघामधील जे व्यक्ती आहे त्यांच्या वाढदिवसाला किंवा त्यांच्याशी वैयक्तिक असा संपर्क तुम्ही ठेवत नाही. चलतीच्या काळात आणि पडतीच्या काळात बरोबर. तुमचं चांगलं असेल तर कोण तुमच्याबरोबर आहे, तुमचं वाईट असेल तर कोण तुमच्याबरोबर आहे. साधारणतः हे आता माझ्या लक्षात आहे. अशा पद्धतीच्या प्रवृत्त्या, अशा पद्धतीचे इंडिव्हिज्युअल्स आपल्याला बघायला, कुठला काय माझे हातपाय तोडलेत का, मला काय आंधळा झालोय, काय झाले, नथिंग. इट इज ऑल हिअर. देयर इज नथिंग एल्स. की माझं आडनाव लावून कुणी निवडणूक लढवू नये किंवा तसा प्रचार करू नये. आता तुमचा मानस काय आहे? तुमचे कुठल्या पक्षातून तुम्ही निवडणूक लढवणार आहात? आता मी बघतोय लोक मुस्लिम कंत्राटदार झालेले आहे. म्हणजे पुण्यामध्ये एक म्हण आहे, गुंठा किंग, तसे आपल्याकडे म्हण झाली असो टक्केवारी किंग. काय आहे तुमची तालुक्याच्या विकासाबाबतची भूमिका? कोणते आहे नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न? कोणावर आहे मतदारांचा भरोसा? आणि कोण करणार तुमच्या तालुक्याचे नेतृत्व? रोखठोक प्रश्न आणि बेधडक उत्तरे जाणून घ्या माझ्यासोबत. नमस्कार, मी राजेंद्र भोसले आणि आपण पाहत आहात माझा विशेष कार्यक्रम मंथन मराठी. मंथन मराठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो. आज असेच आपल्यासोबत तालुक्याचे माजी आमदार हर्षवर्धन दादा आहेत. दादा नमस्कार. दादा, मी तुमची नव्यानं ओळख करून द्यायची गरज मला वाटत नाही, कारण तुम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये सर्वश्रुत आहात. तुमच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही 24 तास जनतेच्या सेवेमध्ये आम्ही बघत असतो. तुम्ही वादळी व्यक्तिमत्व आहे. जे पोटात आहे ते ओटात आहे, असं नाही की जे पोटात आहे आणि ओटात वेगळं आहे. दादा, तुम्ही उच्च शिक्षित आहात आणि तुमचा प्रशासनावरती सुद्धा वचक आहे असं बोललं जातं. असो, विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि तुम्ही आता मतदारसंघामध्ये फिरतायत. कसा रिस्पॉन्स मिळतोय मतदारसंघामध्ये? नागरिकांच्या काय भावना आहेत तुमच्याबद्दल? सर्वप्रथम मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही मला या कार्यक्रमाला आमंत्रित केलं. आणि असं काही नाही आहे की मी फार परिचित आहे. तुम्ही मला या प्लॅटफॉर्मवर बोलवून माझा जो इथे एक सन्मान केला त्याबद्दल मी तुमचं खरंच मनापासून धन्यवाद देतो. मतदारसंघामध्ये फिरत असताना मला असं वाटतं की साधारणपणे सगळीकडेच एक सूर दिसतो की या मतदारसंघामध्ये एका काळात ज्या पद्धतीची कामं चालत होती विकासाच्या संदर्भात, ती कामं कुठेतरी थंडावली आहेत, होत नाही आहेत. आणि विशेष करून प्रशासन कुठेतरी लोकाभिमुख राहिलेलं नाही आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया मला दिसते आहे. आणि जनतेमध्ये एक प्रकारचा नाराजीचा सूर आहे की इथले लोकप्रतिनिधी जे कोणी असतील, आत्ताचे असतील किंवा पाहणारे असतील, यांना लोकाभिमुख प्रशासन करण्याच्या संदर्भात किंवा शासनाच्या ज्या काही हक्काच्या गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या संदर्भातली असलेली एक प्रकारची क्षमता नाही आहे, असं एक सूर साधारणतः दिसतो. अर्थात नैसर्गिकरित्या ज्यावेळेला एखादा उमेदवार काही लोकांना भेटायला जातो त्यावेळेला समोरचा कधीच तो त्या उमेदवाराच्या उणिवा काढत नाही. बरोबर. तो दुसऱ्यांच्याच उणिवा काढतो, कारण ते नैसर्गिक आहे. आपण जरी एखाद दुसऱ्याला कुठेही भेटलो तर आपण त्याचं वाईट कधीच बोलत नाही, आपण त्याच्या बाबतीत चांगलंच बोलतो. आणि त्याचे जे शत्रू असतात त्याच्या बाबतीत आपण साधारणतः टिप्पणी मारतो, कारण की आपला तो मित्र असतो आणि आपल्याला त्याला खुश करायचं असतं. म्हणून साधारण असंही नाकारता येत नाही की जी मला प्रतिक्रिया मिळते ती खरी प्रतिक्रिया आहे. त्याच्यामध्ये बारकावे आणखीन असू शकतात, याला नाकारता येत नाही, पण सर्वसाधारणपणे जे माझ्यासमोर आलं ते मी व्यक्त केलं. दादा, लोकसभेला तुम्हाला जवळपास 54,000 मतदान मिळालेलं आहे. तुमचं मतदान आणि कम्प्युटर संगणकाला मिळालेलं मतदान
अशी जर गोळाबेरीज जर गेली तर ते 50,000 54,000च्या पुढे निघून जातं आहे. लोकसभेला हे जे मतदान मिळालेलं आहे आणि तालुक्यामध्ये तुमचं मतदान 60,000च्या वरती फिक्स समजतात. नेमकं काय जादू आहे? तुम्ही कुठल्याही पक्षातून उभे राहिले, तुम्ही अपक्ष उभे राहिले तरी 60,000च्या वरती तुम्हाला मतदान पडतं. नेमकं काय करतात तुम्ही असं मतदारसंघात? मला असं वाटतं की ही माझ्या आईवडिलांची पुण्याई आहे. याच्यात माझा काही फारसा रोल आहे असं मला वाटत. पारंपरिक जाधव कुटुंबाचं मतदान, रायबान जाधव साहेबांनी अनेक धरणं, पाझर तलाव बांधलेले आहेत, अनेक रस्ते केलेले आहेत, अनेक ठिकाणी लाईट पोचवलेले आहेत आणि अशी काही कामं त्यांच्या काळात घडली आहेत की ती एक कायमस्वरूपी इम्प्रेशन लोकांच्या मनामध्ये तयार झालेली. त्याच्यातच माझ्या मातोश्री तेजस्विनीताई जाधव, ते ज्यावेळेला महिला बालकल्याणाच्या सभापती होत्या जिल्हा परिषदेच्या, अनेक महिलांना, गरजू महिलांना नोकरीला अंगणवाडीमध्ये त्या काळामध्ये नोकरी देण्याचं काम त्यांनी केलं. महिलांचे खूप प्रश्न त्या काळात अगदी मेळावे घेऊन त्यांनी सोडवले आणि म्हणून त्या दोघांचं जे काम आहे ते एक प्रकारचं, मला असं वाटतं की एक पहाडासारखं काम आहे आणि म्हणून हे काम कुठेतरी त्यांचा मुलगा म्हणून माझ्या मदतीला धावून येतं आणि ते मला मदत करतं. मला असं वाटतं की ही गोष्ट या सगळ्या गणिताच्या पाठीमागं असावी किंबहुना आहे असं माझं मत आहे. दादा, तुमच्यावर असाही आरोप केला जातो की तुम्ही नागरिकांच्या किंवा मतदारसंघामध्ये जे व्यक्ती आहे त्यांच्या वाढदिवसाला किंवा त्यांच्याशी वैयक्तिक असा संपर्क तुम्ही ठेवत नाही. तरीही तुमच्यावरती एवढे प्रेम करणारे नागरिक आहे. नेमकं काय कारण आहे? तुम्ही लोकांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये का त्यांच्या सुखदुःखात जात नाही असं? मी कमी पडलो त्याच्यामध्ये, मला चूक भोवली आहे आणि म्हणून ती चूक दुरुस्त करण्यासाठीचे जे काही प्रयत्न आहे ते मी प्रामाणिकपणे करतोय. आणि जर तुम्ही मला असं विचारत असाल की तुम्ही हे सगळं न करता पण तुम्हाला हे मतदान कसं पडतं किंवा लोक तुम्हाला का मान देतात, तर मी पुन्हा तिथंच येईन की हे वडिलांचे, आईंचे आशीर्वाद आहेत, त्यांची मेहनत आहे, याच्यामध्ये माझा कुठलाही संबंध. दुसरं, आश्वासक वाटतात तुम्ही लोकांना. तुम्ही जरी वैयक्तिक एखाद्या वाढदिवसाला जरी नाही गेले तर तुमच्यात ती क्षमता आहे एखादं काम करून घेण्याची, कायद्याच्याच चौकटीत बसवायची. मागे एकदा नुकसान भरपाईच्या बाबतीमध्ये आपल्या तालुका नुकसान भरपाईमध्ये बसत नव्हता, तरी तुमच्या कौशल्याने तुम्ही तो बसवला, तर लोकांना असा विश्वास आहे, आश्वासक वाटतात तुम्ही. दुसरं असं की एका राजकीय व्यक्तीने असा आरोप केलेला होता आपल्या तालुक्यातला की तो आरोप तुम्हाला उद्देशून नव्हता, वैयक्तिक तुम्हाला नव्हता. ज्या ज्या लोकांनी या कन्नड तालुक्याचं नेतृत्व केलेलं आहे त्या लोकांनी साधी पिठाची गिरणीसुद्धा कन्नड तालुक्यामध्ये उभारली नाही असं स्टेटमेंट केलेलं होतं. तुम्ही कसं बघतात या स्टेटमेंटकडे? त्यांचं जर म्हणणं असेल की औद्योगिकरण, सर त्यांचं म्हणणं विकासकाम असं असेल तर मग ते चुकताय. कारण विकासकाम रायबान जाधव साहेबांच्या काळात जे घडलं झालं त्यातूनच हरित क्रांती या मतदारसंघामध्ये झाली, हे सर्वश्रुत आहे. हो हो हो. नाहीतर या मतदारसंघामधली परिस्थिती अत्यंत बिकट होती. या मतदारसंघातल्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांच्या काळामध्ये जे पाझर तलाव धरणं झाली, तिथून पाणी आलं आणि शेती समृद्ध झाली आणि शेती समृद्ध झाल्यामुळे लोक समृद्ध झाले. बरोबर आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने आपण विचार केला तर त्यांचं स्टेटमेंट चुकतं आहे. जर औद्योगिकरणाच्या अनुषंगाने बोललं जात असेल तर कदाचित त्यांचं म्हणणं आपण काही अंशी ग्राह्य धरू शकू. तरीही त्याच्यामध्ये माझा एक छोटासा आक्षेप असा आहे की मी ज्या वेळेला 2014 ते 2019 विधानसभेला सदस्य म्हणून मला जनतेने पाठवलं, त्यावेळेला कन्नड शहरामध्ये मी MIDC मंजूर करून आणली होती. हो, मी येणारच त्या प्रश्नाकडे पाहिजे. आणि ती MIDC निश्चित स्वरूपाने झाली असती. आत्तापर्यंत या मतदारसंघातल्या अनेक ॲग्रो प्रोसेसिंग युनिट्सला तिथे चालना मिळाली असती आणि या परिसरातलं ॲग्रिकल्चरमधून इंडस्ट्रीकडे जाण्याचा जो एक डेव्हलपमेंटल अजेंडा असतो तो आपण पूर्ण केला असता. न केवळ तिथे स्थानिक उद्योजकांना संधी मिळाली असती, न केवळ स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळाला असता,
पण शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्याच्या दृष्टिकोनातून ॲग्रो प्रोसेसिंग युनिट्स तयार झाल्यावरती यश मिळालं असतं असं मला वाटतं. पण दुर्दैवाने मी विधानसभेत पराभूत झालो आणि तदनंतर MIDCचा प्रोजेक्ट हा रद्द झाला. रेलला 250 एकर जमिनीमध्ये तो प्रोजेक्ट होणार होता. व्यवहार पण ठप्प झाले होते. व्यवहार बंद करण्याच्या संदर्भातली नोटीस काढण्यात आली होती. राज्य सरकारकडून MIDCचं नोटिफिकेशन डिक्लेअर झालं होतं आणि तिथल्या शेतकऱ्यांची SDM जमिनीच्या बाबतीमधल्या वाटाघाटी सुरू करण्याच्या संदर्भातल्या 4 ते 5 मिटिंगही घेऊन बसले होते. दुर्दैवाने काही राजकारण छत्रपती संभाजीनगरहून झाल्याचं समजलं. शेंद्रा MIDC ची लोक थोडी त्रस्त झाली, कारण कन्नड MIDC झाली तर त्याचा सरळ इम्पॅक्ट शेंद्र्यावर बसणार होता. शेंद्रा ही नवीन MIDC तयार होत होती आणि कन्नड MIDCचे 3 खूप महत्त्वाचे पॉझिटिव्ह पॉईंट्स इंडस्ट्री लावणाऱ्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे तिथे शिवना टाकळी धरण आहे. बरं. त्यामुळे पाणी मुबलक आहे, पाण्याचा प्रॉब्लेम नाही. क्रमांक 2, इथे एक्सप्रेस हायवे आहे. बरोबर. त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ज्याला आपण म्हणतो नॉर्थ आणि साऊथला कनेक्ट करणारा हा हायवे आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन कॉस्टचा एक खूप मोठा बेनिफिट इथे. आणि 3 जो त्याच्या या दोन्ही गोष्टींना ॲडिशन करतो आणि पॉझिटिव्ह ॲडिशन करतो ती गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, हे रायभान जाधव साहेबांचे कृपाशीर्वाद आहेत की या परिसराला D+ झोनमध्ये घेण्यात आलेला आहे. D+ झोन म्हणजे काय, इंडस्ट्रीचा D+ झोन काय असतो थोडंच सांगतो मी. 30% इन्सेंटिव्ह आहे, 30% ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. अच्छा. म्हणजे 1 कोटीचा प्रोजेक्ट जर तुम्ही इथे लावला, D+ झोन हा मागासलेल्या भागांमध्ये औद्योगिकरण व्हावं याच्यासाठी एक सरकारकडून पुश मिळावा, प्रोत्साहन मिळावं याच्यासाठी निर्माण केलेला झोन आहे MIDCतला. त्या झोनमध्ये लावल्या जाणाऱ्या इंडस्ट्रीजला कॅपिटल इन्व्हेस्टमेंटच्या म्हणजे 1 करोड रुपये जर तुमचं इन्व्हेस्टमेंट असेल तर 30% तुम्हाला इन्सेंटिव्ह आहे. म्हणजे 30% राज्य सरकार तुम्हाला देणार आहे. म्हणजे 30 लाख रुपये तुम्हाला राज्य सरकार. म्हणजे साधारणतः 1 कोटीच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जर तुम्ही 70 लाख रुपये लोन घेतलं, 30 लाख रुपये तुम्ही तुमचे टाकले तर 6च महिन्यात तुमचे 30 लाख रुपये परत येतात आणि तुम्ही लोनवरती तुमची कंपनी चालवता. जो D+ झोन छत्रपती संभाजीनगरमध्ये नाही आहे. अच्छा. म्हणून उद्योजकांची इथे निव्वळ भाऊगर्दी होईल. पाणी आहे, रस्ता आहे, बरोबर, D+ झोन आहे आणि त्याचबरोबर जोडीला 132 kV सबस्टेशन्स 2 आहेत. म्हणजे लाईटचाही प्रॉब्लेम नाही. इन्फ्रास्ट्रक्चर सर्व आहे. हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर इथे तयार असल्यामुळे शेंद्र्याची मंडळी घाबरली आणि त्यांनी त्याच्यामध्ये काहीतरी उचलपटक केली आणि कन्नडची MIDC रद्द होईल अशा पद्धतीचे त्यांनी प्रयत्न केल्याचं माझ्या कानावर आलं. आपले जे नवीन विधानसभा सदस्य इथे निवडून आले, दुर्दैवाने त्यांच्या हे लक्षात आलं नाही की आपली MIDC रद्द होऊ शकते, आपण प्रयत्न केले पाहिजे. पाठपुरावा झाला नाही नंतर. नाही, त्यांना फक्त करायचं एवढंच होतं की जमिनीचे व्यवहार ताबडतोब करून टाकायला पाहिजे होते, वाटाघाटी करून. कारण जमीन एकदा विकत घेतली MIDCने की मग ती MIDC पुढेच जाणार होती, ती मागे येणार नव्हती. पण जमिनीच्या व्यवहारामध्ये यश न मिळाल्यामुळे किंवा त्याच्यात दिरंगाई झाल्यामुळे आपोआप नोटिफिकेशन रद्द झालं. त्याला करायची पण गरज पडली नाही, पेंडिंग पडली. कारण त्याचा कायदा आहे की 2 वर्ष प्रोजेक्ट नाही स्टार्ट झाला, नोटिफिकेशन निघाल्याच्या नंतर ते आपोआप रद्द होईल. तशा पद्धतीने हे आपोआप रद्द झालं. आपल्याकडे आपण बघू, सिल्लोडला कॉटनचं त्यांनी जिनिंगसाठीचा प्रयत्न केलेला आहे. तिथे जिनिंग इंडस्ट्री येते, मका प्रोसेसिंगचं पण तिथे युनिट झालेलं आहे. मेडिकल कॉलेजचं तिथे सिल्लोडला आपण बघतो हे सुरू झालेलं आहे. ॲक्वायझिशन सुरू झाले, लँड ॲक्वायझिशन. पैठणसारखं बघतो आपण, गंगापूर आहे आणि वैजापूर आहे. या सगळ्या याच्यामध्ये कन्नड मागं पडत चाललेलं आहे 100%. अहो, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड यांना जे भौगोलिक
ॲडव्हान्टेज कन्नडला आहे ते नाही आहे. कन्नडला एक आगळं वेगळं ॲडव्हान्टेज आहे, कारण कन्नड एक अशा रूटवरती वसलेला आहे जो रूट हा नॉर्थ इंडिया आणि साऊथ इंडियाला कनेक्ट करणारा रूट आहे. गौताळा सँक्च्युरीचं काही त्याच्यात काही लिमिटेशन होतं, बंधनं होतं त्या MIDCला काही? बिलकुल पण नाही, कारण MIDC आणि गौताळा अभयारण्य सँक्च्युरीमध्ये 30-40 किलोमीटरचं अंतर आहे. त्यामुळे त्याचा आणि गौताळा अभयारण्याचा कुठलाही संबंध नाही. किंबहुना गौताळा अभयारण्यामधून 1980 साली पुन्हा रायबान जाधव साहेबांचं नाव आणतो की सेंट्रल गव्हर्नमेंटमधून रोडचं क्लिअरन्स त्यांनी करून घेतला होता. मी वाचलंय पुस्तकामध्ये. तो क्लिअरन्स त्यांनी केल्यामुळे आता तुम्हाला तिथे करंजखेड्याला जायला रोड आहे, नाहीतर करंजखेडला वासडीहून जावं लागलं असतं. हो. पुरणवाडी, रामपूरवाडी, उंबरखेडा ही सगळी जी गावं आहेत यांना कनेक्शनच राहिलं नसतं, त्यांना वासडीहून तिकडे जावं लागलं असतं. बरोबर. तर त्या काळामध्ये ती मंजुरी मिळाल्यामुळे वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये रस्ता असणं हे आगळं वेगळं काम रायबान जाधव साहेबांनी केलं. फॉरेस्टमधून रस्ता जाणं तरी एखाद्या वेळेला शक्य असतं, पण वन्यजीवमधून रस्ता जात नाही. आणि आता तर त्याला सुप्रीम कोर्टच्या जजेसचं एक पॅनल बसवलेलं आहे, ते केंद्र सरकारच्याही हातात राहिलेले नाही आहे, इथपर्यंतची माहिती माझ्याकडे आहे. बरोबर. त्यामुळे तिथला विषय हा कम्प्लिटली वेगळा आहे. तो त्यावेळेला त्या कारणातनं झाला आणि आज सुद्धा सुप्रीम कोर्ट त्याला अडवू शकत नाही, कारण तो आता पारंपरिकरित्या सुरू झालेला आहे. मध्यंतरी तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळेला हा घाट बंद झाला त्यावेळेला हा गौताळ्याचा घाट या वाहनांसाठी सुरू करावा म्हणून मी धडपड केली. बरोबर. आणि ती यशस्वी झाली की फॉरेस्टच्या लोकांना सांगण्यात आलं की बाबा रे तुम्ही हे थांबवू शकत नाही, आणि त्यांनी मान्य केलं प्रामाणिकपणे, त्यांनी ते रोड सुरू केला. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे किंवा इथे काहीतरी पॉल्युशन होईल, इथे काहीतरी त्रास होईल MIDCचा म्हणून त्याला विरोध झाला असावा अशी कुठलीही शक्यता त्याला नाही. स्वर्गीय रायबानजी जाधव यांचं कार्य उत्तुंग होतं. ते मराठवाड्याचे म्हणजे कन्नडचेच नेते नव्हते, तर मराठवाड्याचं नेतृत्व त्यांनी केलेलं होतं आणि ते उत्कृष्ट संसदपटू होतं. सर्व काही आहे. त्या ताकदीचा नेता आतापर्यंत तालुक्यामध्ये निर्माण झाला नाही किंवा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून असं कोणीही विकासाच्या बाबतीमध्ये वाटचाल करण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आपल्याला दिसत नाही. आता पुढचा प्रश्न असा की तुमच्या खूप जीवाभावाचे तुमचे कार्यकर्ते होते, मध्यंतरी तुमच्यावरती ते नाराज झाले, दुरावले. आता आम्ही बघतोय ते परत एकत्र येत आहेत. तुमच्या करंजखेडची जी रॅली बघितली त्या रॅलीमध्ये सर्वच कार्यकर्ते एकत्र आहेत. उत्साहाचं वातावरण आहे या वेळेत. काय झालं होतं नेमकं, का दुरावले तुमचे कार्यकर्ते आणि आता का परत येत आहेत? मला असं वाटतं की कार्यकर्ता ही जी एक परिभाषा आहे हे कधीही एक प्रकारचं ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये शब्द आहे की डायनॅमिक असतं, म्हणजे हे सतत चेंज होत असतं. फार कमी लोक असतात जे इतके नशीबवान असतात की ज्यांचे 40-40, 50-50 वर्ष कार्यकर्ते टिकून राहतात. मी जे तुम्ही मला मगाशी विचारलं की तुमचं 60,000 50,000 मतदान हे कोणतं आहे, तर ते त्या कार्यकर्त्यांचे जे रायबान जाधव साहेबांबरोबर होते ते त्या मतदारांचं आहे जे त्यांच्याबरोबर होते. त्यामुळे ते भाग्यवान होते की त्यांना तसे लोक मिळाले. आत्ताच्या काळामध्ये जे कार्यकर्ते काम करतात हे डायनॅमिक कार्यकर्ते आहेत. फार क्वचित कुठेतरी असा एखादा प्रसंग येतो ज्या वेळेला आपल्याला जाणीव होते की अरे हा आजही आपल्याबरोबर आहे. म्हणजे चलतीच्या काळात आणि पडतीच्या काळात बरोबर. तुमचं चांगलं असेल तर कोण तुमच्याबरोबर आहे, तुमचं वाईट असेल तर कोण तुमच्याबरोबर आहे. साधारणतः हे आता माझ्या लक्षात आहे लक्षात आलं की ज्यावेळेला चलतीचं काळ होता त्यावेळेला कसं असायचं आणि ज्यावेळेला थोडंसं मला वाईट पॅच लागला तर काय झालं हे चित्र मला बऱ्यापैकी आता स्पष्ट झालं. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही मगाशी जसं विचारलं की अरे तुमचं सगळं गोंधळ होऊन पण तुम्हाला 55,000 मध्ये पडतात तर कशी पडतात, तर हे पुन्हा मी तुम्हाला त्याच्यात सांगतो. म्हणजे मी तेच सातत्याने सांगत होतो इंटरव्ह्यूमध्ये की हे माझं मतदानच नाही, हे माझ्या आईवडिलांचं मतदान आहे आणि त्यांची माणसं आजही खंबीर आहेत. बरोबर. त्यांची माणसं बाजूला जायला तयार नाहीत आणि ही त्यांची माणसं सगळ्यात गंमतशीर गोष्ट याच्यात अशी आहे ही अदृश्य आहेत.
ही दिसत नाही. प्रत्येक तुम्हाला लक्षात येत नसेल. मला लक्षात आता येते जेव्हा मी जातोय फिरतोय, हां हां हां, त्यांची माणसं कोणालाही दिसणार नाही. म्हणून तो प्रश्न येतो की अरे हे कसं झालं, हे कसं होतं. ती माणसं दिसत नाही. अगदी तुम्ही हे जरी म्हटलं की या गावामध्ये XYZ हा माणूस रायबान जाधव साहेबांबरोबर होता, तर तो माणूस आता हर्षवर्धन बरोबर दिसत नाही, तरीही त्या गावात मतदान कसं. हो, याचा अर्थ एवढाच होतो की मतदान करणारे लोक अदृश्य आहेत. हे दिसून येत की हे कोण आहेत. ही कोण आहेत जी कोणालाही न विचारता, कोणाच्या सभेला न जाता ही जातात आणि हर्षवर्धनला मतदान करून येतात. ही माणसं सापडायलाच तयार नाही. तो एक पॉईंट झाला. आणि दुसरं की तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही आश्वासक वाटतात, तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही एखादं काम तडीस नेऊ शकतात, एवढा विश्वास आहे तुमच्यावरती, म्हणून ह्या सर्व गोष्टी होतात. दुसरा प्रश्न असा घ्यायचा आहे की मध्यंतरी तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये खूप मोठे वादळही आले होते. हे सर्व पेलून तुम्ही मतदारसंघामध्ये कायम सतत आम्हाला मग्न दिसतात. म्हणजे वैयक्तिक जीवनामध्ये एवढं संकट येऊनसुद्धा तुम्ही जनतेच्या सेवेत कायम आम्हाला दिसतात. नेमकं एनर्जी कुठे येते? माझ्या जर एखाद्या वैयक्तिक जीवनामध्ये एखादा विषय जर आला, असा प्रॉब्लेम आला, तर मी दिवसभर अपसेट असतो, मला कोणाशी बोलावंसे वाटत नाही. पण तुमच्या बाबतीत ते वेगळे आहे. तुम्ही सगळं जगावेगळे आहेत. त्याच कारणाने की तुम्ही कायमच लोकांमध्ये मिसळतात, बोलतात. ही एनर्जी नेमकी कुठून येते तुम्हाला? मला असं वाटतं की ही एनर्जी मला कुठून येते असा विचार करण्यापेक्षा साधारणतः माझ्याबरोबर जे घडलं ते अनेकांच्या आयुष्यामध्ये घडतं. हो. आणि माझ्यापेक्षाही कितीतरी प्रतिकूल परिस्थितीतली मंडळी अत्यंत दैदिप्यमान यश मिळवतात. फक्त मी राजकारणात असल्यामुळे ते माझं वाजागाजा जास्त झाला. पण आता मी मागं कोणाची तरी स्टोरी वाचत होतो की रेल्वेच्या पटरीच्या खाली एक मुलगी आली आणि तिचे दोन्ही पाय तिने गमावले. आणि लोकांना वाटलं की आता ही संपली. पण त्या मुलींनी निर्णय घेतला की मला काहीतरी करायचं. आणि जे आपल्यासारखे लोक करू शकत नाही ते तिने करून दाखवलं. जे म्हणजे माउंट एव्हरेस्ट तिने चढून दाखवलं. एक अपंग मुलगी ही माउंट एव्हरेस्ट कशी चढू शकते? तर हे कसं आहे की अनेक अशी उदाहरणं समाजामध्ये आपल्याला दिसतात ज्यामध्ये अशा पद्धतीच्या प्रवृत्त्या, अशा पद्धतीचे इंडिव्हिज्युअल्स आपल्याला बघायला मिळतात. माझं नेमकं झालंय असं की राजकारणात असल्यामुळे, किंबहुना मी भावनिक असल्यामुळे, सतत व्हिडिओ टाकून व्यक्त होत असल्यामुळे माझा गाजावाजा जास्त झाला की नाही अरे हेच असं, अरे ते असं झालं. पण प्रत्यक्षात माझ्यापेक्षा कितीतरी लोक जास्त संकटात असून सुद्धा त्यांनी माझ्यापेक्षा हजारो लाखो पटीने दैदिप्यमान यश मिळवलं. त्यामुळे मला असं वाटत नाही की माझ्याकडे काही एक्स्ट्रा एनर्जी कुठून येते किंवा मी काहीतरी आगळं वेगळं करतोय. त्या पाय तुटलेल्या महिलेनी जर एव्हरेस्ट ती करू शकते तर तिच्यासमोर मी कोणच नाही, माझी काहीच लायकी नाही. म्हणजे माझ्या कौटुंबिक विषयाच्या पलीकडं माझ्यासाठी काय त्रास आहे? काहीच नाही. का मला कॅन्सर झाला आहे, का मला कुठलं काय माझे हातपाय तोडलेत, का मला काय आंधळा झालोय, काय झाले? नथिंग. इट इज ऑल हिअर. देर इज नथिंग एल्स टू इट. तुमचं पॉझिटिव्हनेस म्हणून भावतं सर्वांना. 2019च्या निवडणुकीत जो आपला पराभव झाला आहे, तर त्याचं कसं आत्मपरीक्षण करणार? नेमकं काय चुका? मला असं वाटतं की मी थोडासा उबगलो होतो की आपल्याला या क्षेत्रामध्ये काम करत असताना एक प्रकारे सर्वसामान्यरित्या आपण बघतो ही गोष्ट. म्हणजे माझंच आहे असं नाही की कुठल्याही व्यक्तीला असं घडतं की सेट झालेला जो व्यक्ती असतो त्याला काहीतरी नवीन करावं असं वाटतं की मी काहीतरी एक चांगलं काहीतरी करतो. आता मी हे सेट झालो, आता माझं आता चाललंय, मी नाही जरी गेलो तरी हे होणार आहे, पण मी काहीतरी नवीन केलं पाहिजे.
आणि त्यावेळेला मराठा आरक्षणाचा विषय होता, त्यावेळेला लोकसभेच्या निवडणुका लागल्या होत्या आणि मला एक कुठेतरी वाटलं की मी काहीतरी या जिल्ह्यासाठी सकारात्मक चांगलं करू शकतो. मी किती दिवस आमदारकी करणार आहे, लेट मी डू समथिंग डिफरंट. म्हणून मी लोकसभेसाठी पुढाकार घेतला आणि लोकसभेसाठी पुढाकार घेतला. गायला गेलो मारुती आणि झाला गणपती आणि त्याचा फटका मला 19च्या विधानसभेत बसला. अच्छा, म्हणजे साधारणतः उबगलो नसतो आणि शांतपणे लोकसभेचा विचारच केला नसता तर माझा 19ला ब्रह्मदेवही पराभव करू शकला नसता. पण मी एक वैतागलो किंवा काय तेच काहीतरी नवीन पण काहीतरी प्रगतीचं लक्षण पण की प्रगती करावी. 10वीत किती दिवस राहायचं, चला 12वीत जाऊया, बरोबर आहे, असला तो प्रकार होता. आणि त्यामुळे ती एक झेप घेण्याचा मी प्रयत्न केला. दुर्दैवाने माझ्या हे लक्षात आलं नाही की या जिल्ह्यामध्ये जेव्हा लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेला इट इज मोर अबाउट हिंदू मुस्लिम. डेव्हलपमेंट वगैरे सगळं बाजूला राहून जात. ते हिंदू मुस्लिम मध्येच हिरवा पाहिजे का भगवा इतकं डोक्यात बसते लोकांच्या की ते बिलकुल पण त्याच्यामधून बाहेर निघायला तयार नाही आहेत. आता परवा मला कोणीतरी संभाजीनगरमध्ये भेटलं आणि तो मला म्हटलं की काय आता 10 दिवसाला पाणी येतं. मग काय झालं, भगवा तर गेला ना वरती, नाही आलं तर नाही आता पाणी, हू केअर्स. म्हणजे हे जे बाकीच्या ज्या चर्चा असतात निवडणुकीच्या नंतर होतात, निवडणुकीत नाही होत. म्हणून तो इम्पॅक्ट मला 19च्या निवडणुकीला बसला. सर्वच राजकीय पक्ष मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या नोंदणीसाठी प्रत्येकाने कॅम्प लावण्याला सुरुवात केलेली, गावोगावं भेटी घेत आहेत. ते निमित्तानं का होईना लोकांशी भेटतायत. आणि तुम्ही कसं भाष्य कराल नेमकं हे जे आताच्या निवडणुकीच्या तोंडावरती ही योजना आणण्यात आलेली आहे, ही खरंच लोकांच्या फायद्याची आहे की गिम्मिक आहे पॉलिटिकल इलेक्शन पुरतं? योजना आत्तापर्यंत ती कधीची यायला पाहिजे होती, कारण सरकार येऊन बरेच दिवस आहे, पण ती आत्ता आली. असं असल्यामुळे नैसर्गिकरित्या प्रश्नचिन्ह उभे राहणार आहेत की असं का. आणि जे राजकीय विश्लेषक आहेत, राजकीय विरोधक आहेत, सर्वसामान्य लोक आहेत, हे पण त्याच्यावरती संदिग्धता व्यक्त करणार आहे की अरे ही योजना अगोदर का नाही दिसली यांना, आत्ताच का दिसली. आणि त्याचबरोबर एक असाही विषय आहे की हिचं खरंच अंमलबजावणी होणार आहे का. म्हणजे जर आम्ही फॉर्म भरले तर खरेच पैसे येणार आहेत का, ती प्रोसेस किती दिवसात होणार आहे आणि ते पैसे आमच्याकडे येणार आहेत का. म्हणजे अशी एक संदिग्धता आहे. अर्थात या योजनेमधून जर का काही सातत्यपूर्ण गोष्ट घडत असेल तर मध्यंतरी एक चांगली योजना त्यांनी काढली होती, काहीतरी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना मध्यंतरीच्या काळात बरेच दिवस बंद होती. म्हणजे ज्या पद्धतीने ती सुरू झाली तिच्यात सातत्य नाही राहिलं. आणि म्हणून एक प्रकारची पहिलेच संदिग्धता आहे की अरे बाबा हे निवडणुकीचं गेमिक आहे का, मग आतापर्यंत का नाही केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे झालं तर त्याची सातत्य राहणार आहे का, असे काही प्रश्न आहेत ज्याला यांना जे कोणी प्रचार करतात त्यांना ते ॲड्रेस करावे लागते. दुसरं असं की मी संभ्रमात आहे की हा प्रश्न तुम्हाला विचारावा ना विचारू. तुम्हीच या संदर्भात एक व्हिडिओ पोस्ट केला होता की माझं आडनाव लावून कुणी निवडणूक लढवू नये किंवा तसा प्रचार करू नये. तर यामागे तुमची काय भावना होती तो व्हिडिओ टाकण्यात? 2 गोष्टी आहेत. एक गोष्ट अशी आहे की तुमच्यामध्ये ती क्षमता आहे का, ज्या क्षमतेच्या अनुषंगाने तुम्ही काहीतरी करू इच्छिता. आज जर मला ड्रायव्हिंगचा जॉब पाहिजे, प्रश्न पहिला मला हे विचारलं पाहिजे की माझ्याकडे लायसन्स आहे का. दुसरा प्रश्न मला विचारला पाहिजे की लायसन्स जरी माझ्याकडे असलं तरी मी कितपत शिताफीने ती गाडी चालवू शकतो. आणि मगच मी तो जॉब ड्रायव्हरचा मागितला. बरोबर. त्याच्यासाठी मला काहीतरी एक्सपिरियन्स, त्याच्यासाठी मला काहीतरी मी केलं आहे, कुठेतरी गाडी घेऊन गेलो आहे, असं काहीतरी एक अनुभव जो हे दाखवतो की ड्रायव्हिंग करू शकतो आणि उत्तम ड्रायव्हिंग करू शकतो. हा अनुभव असणं गरजेचं आहे.
मला ड्रायव्हर ठेवून घ्या, मला ड्रायव्हरचा जॉब पाहिजे, पण ह्याच्यातलं मला काहीच येत नाही, तर न केवळ तुम्ही तुमचं नुकसान करताय, पण तुम्ही त्या कंपनीचं नुकसान करताय ज्या कंपनीत तुम्ही ड्रायव्हरसाठी अर्ज करताय. अर्थात ती कंपनी तुम्हाला घेणार तो भाग पुढे, पण तो एक प्रकारचा इनजस्टिस आहे. आणि रायभान जाधव साहेबांचं कुटुंब कधीही अशा पद्धतीचं काम नाही करत. आमचा एक ब्रँड की आम्ही लोकांचा विश्वासघात कधी करत नाही. आम्हाला जी गोष्ट नाही जमत ती आम्ही स्पष्टपणे सांगतो आम्हाला जमत नाही, आणि आम्हाला काय जमतं हे आमच्यापेक्षा लोक नीट जाणतात की यांना काय जमतं. जसं मगाशी तुम्ही बोलता म्हटलं की कारण की तुम्हाला काही कळतं, तुम्ही काही करून घेता, आणेवारी असेल, विमे असतील, लाईट बिल, टेक्निकली गोष्टी लाईट बिल सगळी आता कुठे घेतलं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे लाईट बिल घेतलं जातं, कन्नड सोयगावमध्ये घेतलं जात नाही शेतकऱ्यांकडनं लाईट बिल. 3 वर्षापासून 1 रुपयाही एकाही शेतकऱ्याने भरलेला नाही. हे बौद्धिक कौशल्य एक प्रकारचं अनुभवाचं द्योतक आहे की काय एक लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे. अशा पद्धतीचं जे काही एक काम करण्याच्या संदर्भातलं एक आशय असतो, हा आशय यांच्याकडे आहे का, आणि नसेल तर यांनी ही मागणी करणं हे जाधव घराण्याच्या अनुषंगाने योग्य आहे का, हा प्रश्न आहे. बस जर तो नसेल तर त्यांनी जाधव घराण्याचं नाव वापरण्यात काही अर्थ नाही. हा पहिला विषय. दुसरा विषय, आता ज्याच्या अनुषंगाने हा व्हिडिओ झाला त्या आणि मी विभक्त होऊन 5 वर्ष झालेली आहेत, आम्ही सोबत राहत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा तेच नाव वापरणं, तर एकीकडे तुम्ही विभक्त आहात, तुम्ही सोबत नाही आहात, पण तरीही तुम्हाला तेच नाव वापरायचं आहे. नैसर्गिकरित्या ते नाव माझं असल्यामुळे त्याचा आक्षेप घेण्याचा मला अधिकार आहे, आणि मी तो आक्षेप घेतोय की एकतर तुमच्यामध्ये ते क्वालिटी नाही आहे जी जाधव कुटुंबाच्या परंपरेला शोभेल, असेल तर दाखवा. आत्तापर्यंत अनेकदा तुम्ही सांगितलं लोकांना की आम्ही सडपड तुम्हाला मिळवून देतो, राज्य सरकार तुमचं होतं, आजही आहे. भले तुमचे आता वडील पडले असतील, पण त्यावेळेला ते केंद्रात मंत्री होते. पण मग मतदारसंघाला जे तुम्ही आश्वासन दिलं होतं की आम्ही सडपडचे पैसे तुम्हाला मिळवून देऊ, ते तुम्ही दिलेच नाहीत शेवटपर्यंत. विम्याला आज 71,000 शेतकरी मुकलेत. हो, या संदर्भातली तुमची भूमिका काहीच नाही. पण जेव्हा तुम्ही परंपरेच्या अनुसार जे अपेक्षित आहे ते तुम्ही नाही करू शकत आहे, तर तुम्हाला ते नाव वापरण्याचा कतई अधिकार नाही. अच्छा. दुसरा प्रश्न असा की सुरुवातीला सर्वात तुम्ही अपक्ष निवडणूक लढवली, नंतर मनसेच्या तिकिटावर तुम्ही आमदार झाले, नंतर शिवसेनेच्या तिकिटावरती झाले, नंतर विकास महर्षी रायबांजी जाधव आघाडी विकास आघाडी तुम्ही सुरू केली. आता तुमचा मानस काय आहे? तुमचे कुठल्या पक्षाकडून तुम्ही निवडणूक लढवणार आहात, की अपक्ष तुम्ही निवडणूक लढवणार आहात, की काय प्लॅन? माझं आता काहीही ठरलेलं नाही. मला फक्त एक काळजी अशी वाटते की या मतदारसंघाचं नुकसान होता कामा नये. कारण मतदारसंघामध्ये जी मंडळी आत्ता सध्या काम करत आहेत, जी काम करू इच्छित आहेत, यांना काम करणं कितपत जमतं याच्या बाबतीमध्ये प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहेत. जसं मी मगाशीच म्हटलं की आता सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न जो सध्या चर्चेत आहे तो म्हणजे हा विम्याचा प्रश्न. की आज जर 71,000 शेतकऱ्यांचा विमा रद्द होत असेल तर इथल्या लोकप्रतिनिधींच्या दृष्टिकोनातनं ही लाजिरवाणा गोष्ट आहे. आमदारांनी सरकारवरती खापर फोडायचं, सरकारच्या लोकांनी म्हणायचं की आमचा आमदार नाही म्हणून आम्ही नाही करू शकत. याच्यात मरण सर्वसामान्यांचं आहे, तालुक्याचं नुकसान आहे. आणि याच्यापेक्षाही वेगळी गोष्ट अशी आहे की मागे तुम्ही बघितलं असेल की मी एक टेक्निकली
काही केस पुट फॉरवर्ड केली होती ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये, आणि मी त्याच्यामध्ये त्यांना हे समजून सांगितलं होतं की कशा पद्धतीने तुम्ही विमा देणं क्रमप्राप्त आहे, की उंबरठा उत्पादन, पीक उत्पादकता, पीक कापणी अहवालामध्ये इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्याची असणारी सही, आणेवारी, या सगळ्या गोष्टींचा एकत्र पद्धतीने अभ्यास करून एकूण नुकसान भरपाईची आकडेवारी आणणं आणि मग त्या पद्धतीने इन्शुरन्स कंपनीने गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती पैसे टाकून आधार लिंक खात्याने ते पैसे पोचवणं, ही प्रोसेस केलीच पाहिजे, अशा पद्धतीचा मी आग्रह धरला. आणि त्यातनं सोयगाव तालुक्यामध्ये पैसे भरमसाठ गेले, कन्नडमध्ये अनेक ठिकाणी पैसे गेले, पण ते पैसे आता थांबले. 30-35% लोकांना मिळाले, बाकीच्या लोकांना ते नाही मिळाले. प्रश्न असा आहे की मी कुठल्याही पदावर आज नाही, आणि मी कुठल्याही पदावर नसताना शासनाच्या परिपत्रकांचा अभ्यास करून हा विमा कसा मिळवण्याच्या संदर्भातले प्रयत्न केले पाहिजेत, मिळवला पाहिजे, हा व्यवस्थितपणे मुद्दा कृषी खात्याला समजून सांगितल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांना त्याचा फायदाही झाला. माझं म्हणणं असं आहे की हे काम मी आमदार नसताना, सरकारमध्ये नसताना करतोय, हे काम या लोकांना का नाही जमत आहे? आमदारांनी म्हणायचं मी सरकारला बोलतोय, सरकार ऐकत नाही. सरकारच्या लोकांनी म्हणायचं आमची काही चूक नाही आहे, आमदार गाढव आहेत. पण प्रश्न असा आहे की हर्षवर्धन जाधव ना सरकारमध्ये आहे ना आमदार आहे, तरीही तो काम करतोय. मग नेमका प्रॉब्लेम काय आहे? नेमका प्रॉब्लेम हा सरकारचा किंवा स्थानिक आमदाराचा वाद हा नाही आहे. प्रॉब्लेम हा आहे की यांचा अभ्यास कुठेतरी कमी पडतोय. आणि म्हणून ज्या मतदारसंघामध्ये अभ्यास कमी पडतोय तो मतदारसंघ धोक्यात असतो. लोकप्रतिनिधींना तो अभ्यास आलाच पाहिजे. जसं मी मगाशी म्हटलं की ड्रायव्हिंगची तुम्ही अर्ज भरताय की मला ड्रायव्हिंगला तुम्ही ठेवून घ्या, तर माझ्याकडे लायसन्स असलं पाहिजे, मला ड्रायव्हिंग आली पाहिजे. क्षमता ज्यांच्यात नाही तर तुम्ही गाडी ठोकणार, बरोबर, तुम्ही स्वतःही मारणार आणि त्यांनाही मारणार, ॲक्सिडेंट होईल. म्हणून आज मला हा मतदारसंघ धोक्यात दिसतो. इथे जी काही मंडळी आत्ता रनिंग आहेत किंवा होऊ इच्छिणारी आहेत त्यांचे अनेक प्रकार असतील. आमदार कसं व्हायचं याचे एक विविध जे टॅक्टिक्स असतात, टेक्निक्स असतात त्यांचे, ते करतात, इट्स ओके. प्रश्न आहे की तुम्ही आमदार झाल्याच्या नंतर काय करणार आहात? तुम्ही आमदार झालात की मग तुम्ही या मतदारसंघाचं काय करणार आहात? तो अभ्यास तुमच्याकडे आहे का? आणि तो अभ्यास त्यांच्यामध्ये नसल्यामुळे मला आज काळजी वाटते या मतदारसंघाची. या मतदारसंघाचं होणार काय आहे? आणि म्हणून तुमच्या प्रश्नाला मी एवढंच उत्तर देऊ इच्छितो की मला आज या मतदारसंघाला वाचवण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे असं माझं मत पडलं. आणि म्हणून मी काही विचार करायला तयार नाही की मला पक्षाचं तिकीट मिळेल नाही मिळणार, काय होईल काय नाही होणार. मला प्राधान्य हा मतदारसंघ वाचावा हे आहे. अर्थात या गोष्टीचा विचार करून राजकीय विश्लेषकांचा सल्ला घेऊन काही पक्षांना जर असं वाटत असेल की अरे बाबा याला तसंही 50-60 हजार मतदान पडतं, आपण आपलं तिकीट चिकटून देऊया म्हणजे हा 80,000 मुख्यमंत्री पदासाठी आपल्याला एक माणूस तयार होईल, तर त्याला मी नकार नाही देणार. अच्छा, तेच मागे तुमच्या वाढदिवसाला भरत राजपूत यांनी हजेरी लावली, त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचवल्या होत्या. असं चर्चा होती की काहीतरी ते मेसेज घेऊन आले. ती एक सदिच्छा भेट होती की काही मेसेज होता तुम्हाला? सदिच्छा भेट, याच्या पलीकडे काही नाही. आणि सदिच्छा भेटेचं मी प्रयत्न केलेलं, त्याच्यातनं काही चांगलं होईल असा एक विषय, याच्या पलीकडे त्याच्यामध्ये काही नव्हतं. 2000% एक सगळ्यांचं जे मत होतं, सातत्याने मंडळी मला भेटत होती, सांगत होती, ते मत मी ते जिल्हा प्रमुख असल्यामुळे मांडलं, त्याच्या पलीकडे.
तुमच्याकडे असे काय मुद्दे आहे आता की तालुक्याच्या विकासाचं तुमच्याकडे अजेंडा आहे, ब्लू प्रिंट आहे, तुम्ही काय करणार आहे तालुक्यामध्ये तुम्ही आमदार म्हणून पुन्हा एकदा निवडून आल्यानंतर? मला असं वाटतं की या तालुक्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जर कुठली केली पाहिजे तर ती म्हणजे MIDC. MIDC आणलीच पाहिजे. माझ्या काळात मी ती मंजूर केली होती, जी मध्ये आमदार बदलल्यामुळे रद्द झाली. प्रथम प्राधान्याने मी ती MIDC तयार करीन, कारण ती या मतदारसंघातल्या न केवळ व्यापाऱ्यांच्या, उद्योजकांच्या किंवा सुशिक्षित बेरोजगारांच्या पण शेतकऱ्यांच्या सुद्धा मालाला चांगला भाव मिळण्याच्या संदर्भात अत्यंत उपयोगी ठरणार आहेत. म्हणून प्रथम प्राधान्य आहे MIDC. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, सडपड आहे, विमे आहेत, हे चालत राहणार आहे. ह्याला काही आपण अजेंडा नाही म्हणू शकत. हे झालंच पाहिजे. शेतकऱ्याचं नुकसान झालं म्हणजे शेतकऱ्यांना पैसे मिळालेच पाहिजेत. पण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वाढावा, ज्याला आपण मानव विकास निर्देशांक म्हणतो, की मनुष्याच्या जीवनशैलीमध्ये होऊ पाहणारा बदल, की त्याच्या जीवनशैलीमध्ये बदल झाला आहे, त्याची जीवनशैली उंचावली आहे, हे करण्यासाठी जे गरजेचं आहे. तर रायबान जाधव साहेबांनी त्या काळात धरणं बांधली, त्याच्यामुळे शेतीत पाणी आलं आणि त्याच्यामुळे जीवनशैली उंचावली. शेतकऱ्यांकडे 4 पैसे आले, कोणी मोटरसायकल घेतले, कोणी घर बांधलं. तशा पद्धतीचं काम होण्याची आवश्यकता आहे. आता एक स्तरापर्यंत रायबान जाधव साहेबांनी हा तालुका आणून सोडला आहे. बरोबर. त्या स्तरावरून पुढच्या स्तरावर घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातनं MIDCचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. 2009 ते 2014 जेव्हा मी आमदार होतो त्यावेळेला मी राज्य सरकारमध्ये नव्हतो, त्यामुळे मला ते करता नाही आलं. पण जसं मी 2014 मध्ये राज्य सरकारचा आमदार झालो आणि उद्योग मंत्री माझ्या पक्षाचे झाले, तसा ताबडतोब MIDCचं काम मी केलं. बरोबर. आणि आजही येणाऱ्या काळामध्ये काय परिस्थिती तयार होते त्या अनुषंगाने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे MIDCचा. तो प्रसंगी काय करावं लागलं मला तेही मी करायला मागं पुढे बघणार नाही, पण मी ती MIDC आणणार आणि इथल्या मानव विकास निर्देशांकाला उंचवण्याचे प्रयत्न करणार, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. पहिलं काम माझं ते आहे. त्याचबरोबर इकडे काही मला मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनात शासकीय इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज आणता येतील का? माझ्या खाजगी संस्था काढण्यापेक्षा शासनाच्या अशा काही संस्था, ज्या संस्था इथल्या मुलांना न्याय देतील, अशा पद्धतीचं काही काम करता येईल का, जेणेकरून शैक्षणिक बाजू त्यांची भक्कम होईल. त्याचबरोबर काही शासनाचे नवीन हॉस्पिटल्स तयार करता येतील का? कारण आज आपण बघतोय की शासकीय हॉस्पिटल्सची अवस्था काही फार चांगली असं म्हणू शकत. म्हणून जास्तीत जास्त बेड्सचे उत्तम दर्जाचे शासकीय हॉस्पिटल्स तयार करता येऊ शकतील का, याच्याकडे बघितलं पाहिजे. मनुष्याच्या जीवनशैलीला उंचवण्याच्या संदर्भात काम करण्याच्या संदर्भातले असलेले जे काही वेगवेगळ्या क्षेत्रातले विकासाचे विषय असतील, ते प्रत्येक विषय हे माझे या मतदारसंघाचा अजेंडा आहेत, हे मी तुम्हाला सांगतोय. अच्छा. इतके वर्ष तुमच्या घरामध्ये आमदारकी आहे, तुमच्या आई आमदार राहिलेले, वडील तर होतेच स्वर्गीय रायबानजी जाधव, तुम्ही 2 टर्म आमदार राहिलेले, तुमच्या शैक्षणिक संस्था, मोठे कारखाने, तुम्ही अशी गडगंज अशी संपत्ती दिसली नाही आम्हाला जमवताना. पण त्याचं एक मुळात कारण आहे, आम्ही लोक एका वेगळ्या माइंडसेटमध्ये आहोत. एखादा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या खाजगी सचिवपदी काम करत असताना राजीनामा देतो आणि धुळीत उतरतो जिकडं त्याला काहीच नाही आहे, खूप पैसे कमवता आले असते. म्हणजे कोणीही सांगू शकतं की मुख्यमंत्र्याचा खाजगी सचिव आज आमदारला भारी आहे, आमदारला काय मंत्र्याला भारी आहे पैसे कमवण्याच्या दृष्टिकोनातनं. पण काम करत असताना त्याला लिमिटेशन्स येतात, कारण तो एक नौकर असतो शेवटी. म्हणून माझ्या वडिलांनी तो जॉब सोडला आणि पुत्र ऐसा मांग मातीचे फेडी पांग ही जी म्हण आहे त्या उक्तीप्रमाणे त्यांनी काम सुरू केलं. आणि म्हणून त्यांना कधी त्याची लालसा झाली नाही. त्यांनी पाझर तलाव, धरणं याच्यावरती त्यांनी भर दिला. ज्या ठिकाणी तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना पण माहीत नव्हतं की या खोऱ्याचं नाव काय आहे,
त्या खोऱ्याचं नाव त्यांना माहिती असेल. ते पायी सगळीकडे फिरेल आणि त्यांनी 100% आयुष्य आपलं जनतेला वाहून दिलेलं होतं. इथपर्यंत वाहून दिलं की कुटुंबाकडे सुद्धा त्यांचं काही फार लक्ष राहिलेलं नव्हतं. आमच्या शिक्षणाच्या पलीकडे त्यांनी आम्हाला काही फार वेळ दिला असं मला वाटत नाही. आमच्यापेक्षा जास्त वेळ त्यांनी मतदारसंघातल्या लोकांना दिला, कारण त्या पद्धतीची विचारसरणी त्यांची होती. आणि मग तीच विचारसरणी आम्ही पण कॅरी फॉरवर्ड केली, कारण जसं शिकवलं तसं आम्ही शिकलो. आणि म्हणून मीही ज्या वेळेला 10 वर्ष आमदार झालो, मी एकही संस्था काढण्याच्या भानगडीत पडलो नाही. मी हे बघितलं की माझ्या मतदारसंघाला नुकसान भरपाई कशी मिळेल, माझ्या मतदारसंघाला विमा कसा मिळेल, माझ्या मतदारसंघाला कशा पद्धतीची मदत होईल जेणेकरून शेतकरी कुठेतरी सुखावेत. म्हणून मीही त्याच्यामध्ये काही फारसं लक्ष घातलं नाही. एक प्रकारचा, जसं मी सुरुवातीला सांगितलं की आमचा माइंडसेट आहे, आम्ही त्या विचाराने काम करतो. आता मी बघतोय लोक मोस्टली कंत्राटदार झालेले आहेत. म्हणजे पुण्यामध्ये एक म्हण आहे, गुंठा किंग, तसे आपल्याकडे म्हण झाली सुरू, टक्केवारी किंग. की त्यांचा बिझनेस असतो आहे की इकडनं काम घ्यायचं, इकडे विकायचं, आणि त्याचे 10% आपण घ्यायचं, आणि त्याच्यातनं गाडी घ्यायची, त्याच्यातनं आपण बंगला घ्यायचा, त्याच्यातनं आपण निवडणुकीसाठी पैसे जमा करायचे, आणि मग तेच पैसे निवडणुकीला वापरून आपण निवडून येण्याच्या संदर्भातली प्लॅनिंग करायची. त्याच्यातनं एक प्रकारची कूटनीतीतून काही जमतंय का, काहीतरी खालच्या स्तरावरचे आरोप करून काही जमतंय का, अशा पद्धतीचे प्रयत्न करायचे. थोडक्यात माइंडसेट हा सेवेचा असला पाहिजे, असं आमचं धोरण आहे. शेवटचा प्रश्न, तुमचं मराठा आंदोलनामध्ये, मराठा आरक्षणामध्ये तुमचं काय योगदान राहिलेलं आहे ते सर्वश्रुत आहे, सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. लोकसभेच्या आधी तुम्ही जरांगे पाटील यांच्यासोबत चांगलं तुमचं संबंध होते, तुम्ही त्यांना भेटायलाही गेलेले होते. लोकसभेनंतर तुमच्या विचारामध्ये किंवा तुमच्या बोलण्यामध्ये थोडीशी विसंगती जाणवली. आजही ती विसंगती आहे की आता तुम्हाला परत तुम्ही जरांगे पाटील यांच्या समर्थनात? मुळात प्रश्न असा आहे की मराठा आरक्षण हा एक गोल आहे जो सगळ्यांनी मिळून अचीव्ह करायचा. आणि तो गोल अचीव्ह करण्यासाठी, मिळवण्यासाठी कुठेतरी एक सामंजस्यपणा, एक एकत्रित पद्धतीने प्रयत्न करणे, ह्या गोष्टींना मला महत्त्व देणं गरजेचं वाटतं. निवडणुकीच्या अगोदर असो, निवडणुकीच्या नंतर असो, किंवा 2000 मला वाटतं 19-20 असो, ज्यावेळेला जरांगे पाटील नुकतेच त्यावेळेला अंतरावलेलं एक उपोषण केलं होतं, त्यावेळेला कोणच तिकडे गेलं नव्हतं. तुम्ही पण, मी एकटाच गेलो. त्यावेळेला कुठले पुढारी गेलेले नव्हते. त्यावेळेला त्यांचं काही फार असं नव्हतं. पहिलंच उपोषण त्यांचं होतं आणि कोणीच आलं नव्हतं ते उपोषण. मी तिथे गेलो होतो. मी त्यावेळेलाही त्यांना ही गोष्ट सांगितली होती की धोरण जे तुम्ही ठरवलंय, तर ते धोरण या महाराष्ट्रामध्ये तितक्या सहजासहजी मान्य होईल असं मला वाटतं. कारण महाराष्ट्रामध्ये जे काही इतर समाज आहेत हे या गोष्टीला विरोध करतील, आणि त्यातनं जे गोल आपल्याला सगळ्यांना मिळून मिळवायचा आहे त्यांना कुठेतरी इजा होईल, किंबहुना त्याला उशीर सुद्धा लागू शकतो, किंबहुना काय होईल भगवंताला माहिती. तर आपण थोडंसं लवचिक होऊया की कसं आपल्याला मिळवतं. ती गोष्ट त्यांना मी त्यावेळेलाही सांगितली होती. लोकसभेच्या अगोदर ज्यावेळेला मी त्यांच्याकडे गेलो, त्यावेळेला त्यांनी जी भूमिका घेतली की आता सगळ्यांनी मिळून एकच लोकसभेचा उमेदवार द्यायचा आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून ते काम करायचं, मी त्या गोष्टीला समर्थन दिलं की जे ते म्हणतात ते बरोबर म्हणतात, बरोबर की लोकसभेला एकच उमेदवार देऊया आणि सगळेजण मिळून आपण त्या पद्धतीने करूया. दुर्दैवाने ज्यावेळेला मी लोकसभेला उभं राहिलो तर त्यांचं स्वरूप बदललं. त्यांनी तो डिसिजन मागं घेतला. त्यांचा डिसिजन पक्का नाही राहिला, आणि हे मीच म्हणत नाही, सगळ्या जगाने, महाराष्ट्राने बघितलं. जेव्हा निवडणुकीत
मी उभं स्वतः राहिलो त्यावेळेला अपेक्षित असं होतं की गोल अचीव करण्याच्या दृष्टिकोनातनं चला बाबा कोणीतरी मुंबईला जा, बरोबर. हो. कोणीतरी दिल्लीला जा, जिकडून मिळवता येते तिकडून मिळवा, पण हे मिळवा. दुर्दैवाने तशा पद्धतीचा मला लोकसभेमध्ये अनुभव नाही आला. ज्या लोकांनी आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा हा शब्द छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाला लागू झाला नाही. म्हणून थोडस मनाची चिडचिड. आणि ही चिडचिड इतर कशासाठी नव्हती, ही दिल्लीत जाऊन या समाजाला आरक्षण मिळवण्याच्या संदर्भातले माझे जे प्रयत्न करण्याच्या संदर्भातली इच्छा होती निश्चित ती कुठेतरी तिचा हिरमोड झाला. आणि म्हणून कलेक्टिव्ह गोल जो होता त्याला कुठेतरी धक्का बसला. बरोबर. यामुळे होती चिडचिड की तुम्ही मुंबईतून घ्या, दिल्लीतून घ्या, भोपाळमधून घ्या, लंडनमधून घ्या, पण घ्या. बरोबर. तुम्ही दिल्लीला आंदोलन पण केलं होतं. मी दिल्लीला आंदोलन केलं होतं, मोठा मोर्चा काढला होता, तिकडे अटक झाली आम्हाला, बऱ्याच भानगडी झाल्या, ते सगळं तुम्ही बघितलेलं आहे. मुळातच एकंदरीत हा सगळा विषय असा आहे. आणि त्यामुळे जो लोकसभेच्या अगोदरचा विषय होता की दादांनी जरंगेंना जाऊन भेटले आणि तिकडे त्यांचं म्हणणं आहे त्याला समर्थन दिलं, तर ते समर्थन कशाबद्दल होतं याचं विश्लेषण कोणी केलं नाही. ते समर्थन ह्याच्याबद्दल होतं की आपण सगळे मिळून हे मिळवूया. हो. मग तुम्ही मुंबईतून मिळवा, तुम्ही दिल्लीतून मिळवा, तुम्हाला जिकडून मिळवता आला तिकडून मिळवा. त्यामागची भूमिका आणि त्याच्यात त्यांचा जो शब्द होता की आपण सगळेजण म्हणून एक लोकसभेला उमेदवार देऊया. आणि मला ते वाटलं की बाबा हे कलेक्टिव्हली आता आपण करू शकतो आणि ते आपण केलं पाहिजे. पण भूमिका जेव्हा त्यांची बदलली आणि निवडणुकीतही जो अनुभव आला नैसर्गिकरित्या महाशेड होणारच की अरे आपण सगळेजण तर मराठा आरक्षण मिळवायला निघालोय. आणि हे असं काय होतंय. बरोबर. एकीकडे सरकारच्या उमेदवारांना पाडा असे आदेश आहेत आणि तो ग्रस्त 3-3 लाख मतदारांनी निवडून येतोय. नेमकं चाललंय तरी काय चाललंय संभाजीनगरमध्ये ते फसलं, ते गोंधळात. तर एक्झॅक्टली. तर इथे ते झालं तसं आणि त्याचं नैसर्गिकरित्या गोल आपल्याला अचीव करता आला नाही याचं वाईट मला वाटलं. अच्छा. बॅकअप होता, विधानसभेला आपण उमेदवार राहूच शकतो, त्यामुळे काय अडचण नाही हे मला माहिती होतं. पण मराठा आरक्षणाच्या संदर्भातली जी माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे की दिल्लीमध्ये आपण ते मिळवलं पाहिजे, त्याला कुठंतरी इजा झाली जे मला पटलं नाही. दादा, खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या आज. खऱ्या अर्थाने तुमची बेधडक मुलाखत झाली. प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही बेधडकपणे उत्तरं दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मनापासून ऋणी आहे. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. थँक्यू.